गारपीटग्रस्तांकरिता अंतिम टप्प्यात 1420 कोटींची मदत. रब्बी हंगामात कांद्याची लागवड वाढली. गाई म्हशींच्या उत्पादकता वाढीसाठी विशेष योजना. सेंद्रिय शेती धोरण अंमलबजावणीस प्रारंभ. आणि नागपूरचे कापूस क्षेत्र 1.5 लाख हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राज्यात झालेल्या गारपिटीतील बाधितांना राज्य सरकारनं अंतिम टप्प्यात 1420 कोटी रुपयांची मदत नुकतीच उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मदतीचा आकडा 2810 कोटी रुपयांवर गेला आहे. बाधित एकूण 33 लाख शेतकऱ्यांपैकी 19,37,000 अधिक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारनं नेहमीचे निकष बाजूला ठेवून विशेष बाब म्हणून कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी 10,000 रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी 15,000 रुपये, तर फळबागांसाठी हेक्टरी 25,000 रुपये अशा स्वरूपात ही मदत देण्याचं जाहीर केलं आहे. कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेनं यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सुमारे 1,96,666 हेक्टरवर लागवड केली असून सध्या या कांद्याची काढणी सुरू झाली आहे. खरीपापेक्षाही यंदा रब्बी हंगामात जास्त कांद्याची लागवड झाली. राज्यात नाशिक विभागात सर्वाधिक म्हणजेच सुमारे 1,15,075 हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ पुणे, औरंगाबाद आणि अमरावती विभागांचा क्रमांक लागला आहे. ठाणे विभागात फक्त 269 हेक्टरवर म्हणजेच सर्वात कमी लागवड झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात अजूनही लागवड झालेली नाही. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील गाई म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वसमावेशक आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम योजना राबवण्यात येत असून यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात 7 जूनपर्यंत अर्ज भरून देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या योजनेतून उत्कृष्ट दुधाचे उत्पादन देणाऱ्या गाई म्हशींची निवड पूर्ण राज्यातून करण्यात येणार आहे. निवड झालेल्या गाई म्हशींच्या दूध उत्पादनाची नोंद दररोज या योजनेत घेण्यात येणार आहे. डॉक्टर राजाराम देशमुख आणि डॉक्टर शंकरराव राऊत समितीच्या शिफारशींवर आधारित सेंद्रिय शेतीतज्ञ शास्त्रज्ञ, शेतकरी आणि सेवाभावी संस्थांशी सविस्तर चर्चेनंतर निश्चित केलेल्या सेंद्रिय शेती धोरण अंमलबजावणीला आता प्रारंभ झाला आहे. प्रशासकीय मान्यता देत राज्य सरकारनं 2014-15 या वर्षांकरिता धोरणासाठी 70 लाख रुपये मंजूर केले आहेत. सेंद्रिय शेती ही फक्त पद्धती न राहता जीवनशैली होऊन महाराष्ट्र आदर्श सेंद्रिय शेती राज्य व्हावं यासाठी सेंद्रिय शेती धोरण निश्चित करण्यात आलं होतं. जानेवारी 2013 मध्ये राज्य सरकारनं सेंद्रिय शेती धोरणाला मंजुरी दिली. राज्यातील किमान 10% क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचा या धोरणाचा हेतू आहे. नागपूर जिल्ह्यात यंदा कापूस लागवड क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाकडून आवर्जून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी फक्त 1,22,000 हेक्टरवर झालेली कापूस लागवड वाढून यंदा 1.5 लाख हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यावर्षी जिल्ह्यात सर्वदूर सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासत असल्याने यावर्षीच्या खरीपात सोयाबीनऐवजी कपाशी लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. उन्हाळी भेंडी आणि गवार या पिकांच्या पानावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. या रोगाचा फैलाव वाढू नये यासाठी तयार भेंडी आणि गवार शेंगा तोडल्यानंतर पाण्यात मिसळणारे 80% गंधक 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीच्या दृष्टीने पूर्वतयारीस लागावे. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. भेंडी कमाल 2,000 रुपये, किमान 500 रुपये प्रति क्विंटल. फ्लॉवर कमाल 1,200 रुपये, किमान 200 रुपये.
गाजर कमाल 1000 रुपये किमान 300 रुपये, बटाटा कमाल 1800 रुपये किमान 1200 रुपये, काकडी कमाल 2000 रुपये किमान 200 रुपये, कांदा कमाल 1500 रुपये किमान 150 रुपये, कारले कमाल 3000 रुपये किमान 800 रुपये, कोबी कमाल 300 रुपये किमान 200 रुपये, टोमॅटो कमाल 1200 रुपये किमान 200 रुपये, वांगी कमाल 3000 रुपये किमान 600 रुपये, हिरवी मिरची कमाल 1800 रुपये आणि किमान 1000 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 27 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 36 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 42 अंश सेल्सिअस किमान 29 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 39 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 40 अंश सेल्सिअस किमान 27 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 39 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 40 अंश सेल्सिअस आणि किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. या महाराष्ट्रात आता कृषी पर्यटन व्यवसायही चांगला वाढू लागलाय. कृषी पर्यटनातून शहरी पर्यटकांना विरंगुळा आणि आनंद तर मिळतोच, पण त्याशिवाय ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पर्यायानं ग्रामीण विकासालाही चालना मिळते. जागतिक कृषी पर्यटन दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित अर्थात मार्टच्या वतीनं
कृषी पर्यटन गौरव पुरस्कार समारंभाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी अध्यक्षस्थानी ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, उपाध्यक्ष विवेक सावंत, सचिव ॲडव्होकेट विजय झोळ, कोषाध्यक्ष बाळासाहेब डोंगळे, संघटन प्रमुख संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. मार्चचे संघटन प्रमुख संजय यादवराव यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकामध्ये कृषी पर्यटन व्यवसायाची माहिती सांगितली. एक शेतकऱ्याला चांगला व्यवसाय आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देणारा व्यवसाय अशा हा कृषी पर्यटनाचा व्यवसाय हा हळूहळू महाराष्ट्रात वाढतोय. आणि मला वाटतं जी 200-250 केंद्र महाराष्ट्रात कृषी पर्यटन म्हणून विकसित झाली आहेत आणि कोकणामध्ये जी 60-70 सेंटर्स म्हणजे होमस्टे म्हणून खूप लोक काम करत आहेत, पण कृषी पर्यटन म्हणून जी महाराष्ट्रामध्ये एक 300च्या आसपासची सेंटर्स आहेत, या सगळ्यांचा अनुभव खूप चांगला आहे. आणि हे सगळे शेतकरी हे चांगला व्यवसाय करत आहेत. मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी मार्टतर्फे घेतल्या जाणाऱ्या कृषी पर्यटन प्रशिक्षण अभियानाविषयी माहिती दिली. एक जिल्हास्तरीय 3 दिवसाच्या अशा प्रशिक्षणाच्या कार्यशाळा ह्या मार्टने राबवल्या आणि अनेक शेतकऱ्यांचे मार्टकडे असे अभिप्राय आलेत की आम्हाला कृषी पर्यटनाविषयी जे अज्ञान होतं किंवा कृषी पर्यटनाविषयी जी माहिती नव्हती ही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. आणि म्हणून प्रशिक्षण, विपणन आणि संघटन या त्रिसूत्रीच्या आधारे मार्टने राज्यामध्ये हा एक कृषी आणि ग्रामीण पर्यटन विकासाचे अभियान सुरू केले. की मार्टचं राज्य शासनाचं निश्चित धोरण नाही आहे, त्यामुळे हे धोरण नसल्यामुळे अनेक समस्यांना या शेतकऱ्यांना सर्व सामोरं जावं लागलं. विशेषतः पर्यटन केंद्रावरती काही खोल्या बांधायच्या असतील तर त्याची परवानगी कुठनं काढावी किंवा ह्या कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी कुठे करावी, अनेक गोष्टी आहेत. या ठिकाणी केंद्रावरती जे वीज कनेक्शन दिलं जातं किंवा गॅस वापरला जातो, या गॅसचे दर चार्जेस काय असले पाहिजेत, या अनेक गोष्टी आहेत. विशेषतः पर्यटन म्हटलं तर महाराष्ट्राचा आपण कोकणाचा विचार करतो आणि कोकणामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये हे कृषी पर्यटन केंद्र फार मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाली. मार्टचे सचिव ॲडव्होकेट विजय झोळ यांनी मार्टच्या विशेष पुरस्कारांबद्दल माहिती सांगितली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या कृषी पर्यटन केंद्रावर याचे संचलन करण्यात आले. या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य करणारे प्रसंगी स्वखर्चाने शिबिराचे ठिकाणी येऊन एकही पैशाचा मोबदला न घेता शेतकऱ्यासाठी ज्ञानाचा अमूल्य ठेवा रिता करणारे असे 3 जण आहेत. आध्यात्मिक योगतज्ञ अनंत झांबरे, सेंद्रिय शेतीतज्ञ बाळासाहेब सोळांकुरे पाटील आणि वैशाली भेलांडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. बायका वसूल करतेच बाबा, करतेच बाबा. तुकाराम, हे तुकाराम, हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वैलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. सकाळी 6:05 उत्तम शेती, लोकसंगीत आणि कीर्तनातून परंपरेचं जतन करणारे आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव
भक्तांचा स्वधर्म. केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण लोकजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे उपयुक्त कार्यक्रम. आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. उत्तम शेती, कुटुंब स्वास्थ्य, चालू जमाना, भेटी गाठी, लोकसंगीत आणि ग्रामीण महिलांसाठी स्नेहबंध, तसंच रोज संध्याकाळी 7:15 माझं घर माझं शेत अशा सप्तरंगी कार्यक्रमाचं इंद्रधनुष्य. महाराष्ट्रातील विविध कृषी पर्यटन केंद्राच्या संचालकांना शाल, श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन कृषी पर्यटन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. गुहागर तालुक्यातील अबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्राच्या श्री व सौ सचिन कमलाकर कारेकर यांना कृषी पर्यटन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आज इथे महाराष्ट्र राज्य व ग्रामीण कृषी पर्यटन मार्टच्या वतीने जो पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडतोय, त्यासाठी मी इथे खास आमंत्रित असल्यामुळे इथे आलेलो आहे. माझं पर्यटन केंद्र हे निसर्गाच्या सानिध्यात घोघर तालुक्यामध्ये आहे. आम्ही पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये फुलं, फळं, पशुपक्षी ह्यांच्या सानिध्यामध्ये 4 रूमचं असं कॉटेज बांधलेलं आहे. तिथे आम्ही राहण्याची सोय करतो. उत्तम घरगुती चुलीवरचं जेवण देतो. अशी आमची थोडक्यात एक खासियत आहे. सातारा जिल्ह्यातील तापोळा येथील सखा निवास कृषी पर्यटन केंद्राच्या श्री व सौ विजय सखाराम मोरे यांनाही कृषी पर्यटन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मी मुंबईची असल्याकारणाने मी कधीही गाव पाहिले नव्हते. गाव कसे असते, काय असते, हिरवीगार झाडे काय असतात, वन काय असतं, हे अजिबात मला माहिती नव्हतं. पण खरं सांगायला गेलं ना, तर आज मी सिनेमात पाहिलेलं प्रत्यक्ष पाहते तेव्हा मला तिथल्या गावकऱ्यांबद्दल अभिमान वाटतो, किती कष्टात ते काम करतात. आणि आपण जे अन्न खातो त्या अन्नामागे ते काय करतात, किती कष्टाने ते धान्य पिकवतात, ते आज मला पाहिलं. आणि मी आमच्या येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना तेच दाखवते, त्यांना तिथे सहभागी होण्याला प्रवृत्त करते. तेव्हा त्यांनाही कळतं की अन्नाचं मोल काय आहे. आमच्याकडची मुख्य पिके म्हणजे भात, नाचणी, स्ट्रॉबेरी आणि फराशी. आणि नाचणी तर ते घेऊनही जातात आमच्याकडूनच्या शेतकऱ्यांकडून. उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी येथील रानवारा कृषी पर्यटन केंद्राच्या श्री व सौ राजशेखर मुरलीधर पाटील यांचाही कृषी पर्यटन पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आमचं रानवारा म्हणून पर्यटन केंद्र आहे. तर जवळपास मी 1 लाख झाडं लावलेली आहेत. ह्या वर्षी जवळपास 1 लाख झाडं लावायचा संकल्प आहे. हे साधारणतः 6 वर्षापूर्वी मी 1 लाख झाडं लावायची सुरुवात केली आणि ते लावलेली आहेत. आणि एक निसर्ग संपन्न वातावरण शेतात झाल्यामुळे खूप विजिटर्स येतात आणि पशुपक्षी यांचा लोक तर येतात, पण पशुपक्षीसुद्धा आता माझ्या शेतामध्ये जवळपास आज असल्या उन्हाळ्यामध्ये 501 मोर सध्या वास्तव करत आहेत. कारण माझं शेतकरी बांधवांना एकच म्हणणं आहे की प्रत्येकानं झाडं लावायचा संकल्प आपल्या शेतात करावा. मुळशी तालुक्यातील जामगाव येथील जलसृष्टी कृषी पर्यटन केंद्राच्या श्री व सौ रामदास मुरकुटे यांनाही कृषी पर्यटन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आमचं कृषी पर्यटन केंद्र आहे जलसृष्टी कृषी पर्यटन केंद्र, मुक्काम जामगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. या ठिकाणी आमचं कृषी पर्यटन केंद्र आहे. एकंदर टोटल 13 एकर जागेवर आमचं जागा टोटल 13 एकर जागा आहे. आणि त्याच्या टोटल संपूर्ण त्याच्या 4ही बाजूनी पाणी बेट आहे. एका बेटावर आमचं कृषी पर्यटन केंद्र आहे. आमच्याकडं 600 काजूची झाडं आहेत, 600 नारळ लावलेलं आहे, काही आवाकाडोची झाडं आहेत, काही फणस आहे. आणि आमच्याकडे एकंदर 14 रूम आहेत. 14 रूमचं कृषी पर्यटन केंद्र आहे. जेवणा खाण्याची व्यवस्थित सगळी सोय असते. आणि थोडंसं याच्यातून तुटल्यासारखा वाटतो संपर्क थोडासा पाण्यामध्ये असल्यामुळं. महाबळेश्वर तालुक्यातील उचाट येथील कोयना पर्यटन विकास निसर्ग संवर्धन सेवा सहकारी संस्थेलाही कृषी पर्यटन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या भागामध्ये अगदी अडचणीच्या आणि दुर्गम भागामध्ये आम्ही कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटनाचा उपक्रम राबवलेला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मार्टचे खूप आभारी आहोत. कारण मागासलेल्या भागामध्ये, अतिदुर्गम अतिडोंगराळ भागामध्ये असलेल्या संस्थेला आपण पुरस्कार देऊन कौतुकाची पाठीवर थाप दिलीत.
त्याबद्दल आपले फार फार धन्यवाद. हा पुरस्कार आमचा मनोबल वाढवणारा आहे. त्यामुळे आणखीन ग्रामीण भागामध्ये लोकांना कनेक्ट करणं, लोकांना घेऊन येणं आणि लोकांची नाळ जोडणं आम्हाला शक्य होणार आहे. निसर्गाच्या जवळ घेऊन जाणं शक्य होणार आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथील शाश्वत शेती संशोधन संस्थेच्या जयंत वामन बर्वे यांनाही कृषी पर्यटन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मी सेंद्रिय शेतीमध्ये गेली 25 वर्ष काम करतोय आणि कृषी पर्यटनाचा सेंद्रिय शेतीचा निगडीतचा संबंध आहे असं माझं मत आहे. कारण आपल्याकडं जे लोक कृषी पर्यटक म्हणून येतात त्यांना तिथं आपण खायला फूड देत असता ते सेंद्रिय खाद्य खाण्याकडे लोकांचा आजकाल कल वाढतो आहे. त्यामुळे आपल्या शेतामध्ये त्या सेंद्रिय शेतीमध्ये पिकलेल्या भाजीपाल्या फळं याच्याकडे लोक अधिकाधिक प्रमाणात आकर्षित होतील आणि सेंद्रिय शेती करूनच तुम्ही ते कृषी पर्यटन चालावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे. तिथं तुम्ही आज सगळं प्रदूषण बाहेर भरलेलं आहे म्हणून तुमच्या शेतात किंवा कृषी पर्यटनासाठी लोक येत असतात आणि त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जर रासायनिक पद्धतीचा अवलंब जर केलेला असेल तर त्यांचं आकर्षण त्याकडं खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून कृषी पर्यटन केंद्र चालवणाऱ्या सगळ्या लोकांना आम्ही विनंती करतो की तुम्ही सेंद्रिय शेतीचं कृषी पर्यटन करा. तिथं सेंद्रिय पद्धतीचं धान्य भाजीपाला फळं जे काय असेल ते सगळं त्यांना तुम्ही द्या आणि त्या योगे तुमच्या कृषी पर्यटनाची कीर्ती वाढवा अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो. या समारंभात मार्टच्या www.martindia.org या संकेतस्थळाचंही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. एक अतिशय उत्तम असा जोड व्यवसाय म्हणून आपल्याला या कृषी पर्यटनाकडे आपण पाहतो आहोत. माणसाला निसर्गाशी जोडण्याचं काम आपण करतो आहोत. आपल्याला कल्पना आहे महात्मा गांधींनी एकेकाळी सांगितलं होतं की खेड्याकडे चला, आपण जे जे चांगलं आहे त्याच्या उलटं करायचा वसा घेतलेला आहे. त्यामुळे आपण सगळे उलटं करतो आहोत. आपण गावांकडून शहराकडे जातो आहोत आणि आपली मनस्थिती बिघडून घेतो आहोत. हे अगदी कुठल्याही शहरात तुम्ही गेला, पुण्यासारखं शहर असेल, मुंबई असेल किंवा आणखी कुठलीही शहरं, अगदी 2 टायर 3 टायर अशी जी शहरं म्हणतात, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद यासारखी शहरं, इथंसुद्धा आता खूप असा शहरी जीवन असं होऊन गेलं, अगदी व्यस्त जीवन झालेलं आहे. ताणतणाव वाढलेले आहेत. फक्त आपण पैशाच्या मागं फिरतो आहोत असं एक साधारण वातावरण सगळ्या शहरांमध्ये अनुभवायला येत आहे. आणि खेड्यात पाणी नाही, वीज नाही, शेतीत काही करता येत नाही, यामुळे असहाय्य झालेली तरुण मुलं शहराकडे जात आहेत आणि पुन्हा शहरं वाढत आहेत आणि शहरातला इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप मोठा ताण येतो आहे. असं एक विचित्र असं चक्र तयार झालेलं आहे आणि त्याला जबाबदार पण आपणच आहोत. आता या शहरांमध्ये ताणतणावात जगणाऱ्या माणसाला पुन्हा आपल्या खेड्याची आठवण येते आणि त्याला असं वाटतं की आपण गावाकडे जायला पाहिजे, निसर्गाशी जोडलं जायला पाहिजे, थोडासा ताण आपला हलका केला पाहिजे आणि या जाणीवेतनं तो पुन्हा खेड्याकडे यायचा प्रयत्न करतो आणि त्याला सपोर्ट करणारी व्यवस्था आपण कृषी पर्यटनाच्या माध्यमातून उभी करतो आहोत. खरोखरचे अभिनंदनीय अशा स्वरूपाचं काम आहे. मार्टतर्फे देण्यात येणारे कृषी पर्यटन गौरव पुरस्कार म्हणजे प्रयोगशील शेतकऱ्याच्या पाठीवर दिलेली शाबासकीची थापच आहे. महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाच्या विकासाकडे टाकलेलं हे एक नवं पाऊल आहे हे निश्चित. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.